जंतर मंतरवर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते तेव्हा काही लोकांनी त्यांना प्रोपोगंडा आणि अँटी नॅशनल म्हणून हिणवलं होतं. पण आता तीच लोक झारखंडमध्ये होत असलेल्या प्रोटेस्टला असं असतं आंदोलन असं म्हणून प्रेज करत आहेत. ती लोक कुठे आहेत जी जंतर मंतरवरती ज्ञान पाजळत होती? लीडर ऑफ ऑपोजिशन सोडा हो, झारखंडमध्ये जे अपोजिशन मध्ये आहेत ते लोक तरी कुठे दिसतात का तिथे? म्हणजे दिल्लीत भाजपची सत्ता होती, नॅशनल इश्यू होता, त्यामुळे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि इतर कार्यकर्ते तिथे एकदम जोमाने भिडले होते. पण आता काय आहे ना, की आता काँग्रेस शासित राज्यातच पेपरफुटी झालीये, त्यामुळे आता बहुतेक ते तिथे दिसत नाहीये. याला म्हणतात बायसपणा. आणि कालपर्यंत जी लोक जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांना अँटी नॅशनल देशद्रोही म्हणत होती, त्यांचं अचानकपणे प्रेम कसं काय जागे झालं? म्हणजे जर समजा गैरप्रकार तुमच्या आवडत्या पक्षाच्या राज्यात झाला तर तुम्ही त्यावर काही बोलणार नाही, आणि ते जर दुसऱ्या पक्षाच्या राज्यात झाला तर तुमचं देशप्रेम जागे होणार. सगळ्यांनी झारखंडच्या विद्यार्थ्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. लोकांनी आता कुठल्याही पक्षाचा पोपट बनण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आणि सत्याचा आवाज बनला पाहिजे.